प्रसन्न वाटतंय ना आता. कृष्णाकाठचा हा परिसर आणि भावभक्तीच्या सुवासानं भारलेलं हे औदुंबर. नावच काही वेगळं नाही. हा, कारण इथं औदुंबराची खूप दाटीवाटी आहे. तू आजूबाजूला जर बघितलंस तर औदुंबराची झाड आहेत. त्यामुळेच या संपूर्ण परिसराला खरं तर औदुंबर हे नाव पडलं. खरं तर हा अंकलखोपचाच एक परिसर, पण श्री गुरूंच्या वास्तव्यानं या औदुंबराला ना एक मस्त वेगळेपण आलं. औदुंबर वृक्षाची दाट वनराची आणि श्री गुरुराजांचं इथलं वास्तव्य. स्वर्गीय नंदनवन यापेक्षा वेगळं काय असेल. सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात कृष्णाकाठी बसलेलं हे पावन तीर्थक्षेत्र. श्री गुरु नरसिंह सरस्वती यांचा जन्म जरी लाडाचे कारंजे इथला, तरी त्यांची तपोभूमी या औदुंबराच्या रूपानं प्रसिद्धीला आली. समोरून वाहणारी कृष्णा नदी, विस्तीर्ण घाट आणि काठावरचं हे सुबक मंदिर, शांततेचा अधिवास इथल्या कणाकणात आहे. मनात कितीही गोंधळ असला तरी इथे येताच तो सारा गोंधळ विरून जावा आणि तत्काळ समाधी अवस्था प्राप्त व्हावी. कृष्णेच्या पैल तीरावर भिलवडी ही प्रसिद्ध औद्योगिक वसाहत आहे. इथे भुवनेश्वरी देवीच्या वास्तव्यामुळे भाविकांची सतत वर्दळ होतीच. तपस्वी जनांचा वावर सुद्धा या ठिकाणी होताच. त्यामुळेच श्री गुरूंनी या परिसरात चातुर्मास वास्तव्य केलं. पुढे इथला अज्ञातवास आणि चातुर्मास साधना संपवून श्री गुरु इकडून पुढच्या प्रवासाला निघाले. काय आता घ्यायचं ना दर्शन? हो, अगदीच. नाही म्हणजे गुरुराजांच्या चरणी लीन होताना मनामध्ये कोणतीही शंका असायला नको. श्री, शंका तर असणारच ना. शंका असणं म्हणजे तूच म्हणतोस ना की आपल्या मनाचं जिवंत असण्याचं लक्षण आहे. पण गुरुराजांच्या चरणी लीन होताना मनात कोणतीही शंका असायला नाही पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. बरं, शंका नाही, जिज्ञासा म्हणू आपण. बर, आता श्री, आपण एक काम करूया. आधी आपण दर्शन घेऊया, कारण मला खूप काही जाणून घ्यायचंय. आणि गुरुजींना जाऊन भेटूया आणि त्यांना विचारूया, श्री गुरुराज नृसिंह सरस्वती जेव्हा इथे आले तेव्हा तो काळ कोणता होता आणि त्यांच्या अवतारांबद्दलची माहिती पण मिळवूया. वा, तुला फारच क्युरिओसिटी निर्माण झाली. हो, चला. चल. काका नमस्कार. एक थाळी द्या. किती आहे? ठीक आहे, येतो. या, चला. चला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा चिंतन गुरुदेव दत्त सरस्वती महाराज की जय.
गुरुजी नमस्कार. नमस्कार. मी श्री आणि ही माझी बायको तन्वी. आम्ही मुंबईतून आलोय आणि हे जे इथलं देवस्थान आहे, श्री गुरूंची महती आहे, दत्तांचा अवतार आहे, याबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. औदुंबर हे दत्तक्षेत्रापैकी एक प्रमुख स्थान आहे. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार झाला. त्यानंतर दुसरा अवतार झाला तो श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा. त्यांचं जन्मस्थान हे लाड कारंजा इथं त्यांची वयाच्या 7व्या वर्षी मौंजीबंधन झालं. आणि मौंजीबंधन झाल्यानंतर त्या काळी वेद अध्ययन करण्याकरता सर्व मुलांना त्या काळच्या मौंजीबंधनानंतर आपल्या गुरुगृही जावं लागायचं. त्याकरता ते काशी क्षेत्री गेले प्रथम. तिथं त्याने त्यांच्या गुरूंच्याकडनं म्हणजे त्यांचे गुरु कृष्ण सरस्वती यांच्याकडून त्यांनी सर्व वेदाध्ययन केलं आणि संन्यास दीक्षा त्यांनी घेतली त्यांच्याकडून. म्हणजे कृष्ण सरस्वतीने त्यांच्या अंगी असलेल्या अद्भुत अचाट सामर्थ्यानं आणि योग सामर्थ्यानं जाणलं की हा मुलगा जगाचा उद्धार करेल, म्हणून त्यानं संन्यास दीक्षा दिली. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्या संन्याशांचं कार्य काय असतं की त्याने एकाच ठिकाणी राहायचं नसतं, तर आपला धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता भारत भ्रमण करायचं असतं. म्हणजे जगभर फिरायचं असतं या धर्माबद्दल, हिंदू धर्माबद्दल, संन्यास धर्माबद्दल माहिती देण्याकरता. तर ते करत औदुंबर या क्षेत्री आले. आणि मग त्यानंतर काय झालं, हे क्षेत्र उदयाला आलं, लोकांना माहिती आलं कोणतरी अवतारी पुरुष इथं आहेत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपानं. मग लोक दर्शनाला यायला लागले. त्यांच्या साधनेत किंवा ह्याच्यात म्हणा, व्यत्यय म्हणा. आणि त्या दरम्यान त्यांचा चातुर्मासी संपत आला होता. म्हणून महाराजांनी काय सांगितलं की पादुका रूपानं माझं निरंतर इथं वास्तव्य राहील, की माझी पादुकांची पूजा करा, म्हणजे तुमचा जन्म सफळ संपूर्ण होईल. वा वा वा, खूप खूप आभार. तुम्ही अतिशय सुंदर माहिती आम्हाला सांगितलीत आणि या माहितीमुळं खरं तर अनेक गोष्टींचा उलगडा सुद्धा झालेला आहे. त्यामुळे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. येतो आम्ही. चला. हा, काय मग कसं वाटलं आता? खूप प्रसन्न. पण खरं सांगू का, आता असं वाटतंय की याआधी आपण का नाही आलो इथे. म्हणजे आपल्या आयुष्याचा कितीतरी काळ आपण व्यर्थ घालवला. असं नसतं तन्वी. खरं सांगू का, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते. म्हणजे तोपर्यंत आपण खूप साऱ्या परीक्षा देत असतो आणि या परीक्षांमधून आपण आपली पात्रता, आपली योग्यता ही वाढवत असतो. आपल्याला जाग येईल ती सकाळ, हे जर आपण म्हटलं तर मग आत्ता हा जो क्षण आलेला आहे तो सुद्धा आपल्यासाठी मोलाचा आहे. पण तरी एक विचार येतोच मनात. आपल्या नोकरीमध्ये असलेलं रेसेशन, वाढणारी स्पर्धा, आपण स्वतःला अपडेट राहायला कुठे कमी पडतो की काय ही मनातली भीती, अत्याधुनिक तंत्रामुळे हातातलं काम जातं की काय ही मानसिकता, हे सगळं आपण डेली अनुभवत असतो. तरी आपण धावत असतो स्वतःला टिकवण्यासाठी. पण आपल्याला एक छोटीशी गोष्ट कळत नाही की स्वतःला टिकवण्यासाठी आपल्याला कुठेतरी थांबण्याची गरज आहे. तन्वी, पाय आपलेच असतात, पण कुठे थांबायचं हे स्वातंत्र्य आपणच आपल्या पायांना देत नाही. ही आपली दुरवस्था आहे. खरं तर ती एक गरज असते, पण त्याच्यातून आपण शिकत असतो, पुढे पुढे जात असतो. ती सुद्धा आपली एक परीक्षा असते. पण खरं सांगू का, अडचणी आल्यानंतर परमेश्वराची आठवण येणं हा स्वार्थ झाला. परमेश्वराकडे जायचं तर केवळ प्रेमाच्या ओढीनं. अगं, भगवंताला माऊली म्हणतो आपण, मग आईकडे जाताना कसला आलाय व्यवहार. त्यामुळे परमेश्वराकडे ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला अडचण येईल तेव्हा नाही, तर ते केवळ फक्त भक्तीच्या मार्गाने म्हणूया किंवा निस्वार्थपणे. खरंय तुझं. आज ना सगळं पटतंय मला. बर, आता आणखीन एक छोटस तुला सांगतो. जेव्हा मला गरज आहे तेव्हा मी भक्ती करेन हे योग्य नाही. आणि खरी भक्ती ती आपल्याला कधी विभक्तच होऊ देत नाही. आता इथेच बघ ना, श्री गुरूंची पूजा अर्चा ही अगदी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत, अगदी रात्रीपर्यंत सुरू असते. याला काय म्हणता येतं तर भक्तीमधली तल्लीनता. पहाटेचा घंटानाद होतो आणि मंगल भोपाळ्यांनी श्री गुरूंना जाग येते. 4:45 वाजता या भोपाळ्या गायल्या जातात. पाठोपाठ भावभक्तीचा काकडा उजळतो आणि काकड आरती संपन्न होते.
6:15 वाजता मंगल आरती होऊन पहाटेचे विधी संपन्न होतात. समोरच्या क्षितिजावरून सूर्यनारायण पुढे येतात. या मांगल्याची अनुभूती घेतात. घड्याळाचा काटाही मग तृप्त होऊन पुढं सरकतो. सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेत महापूजा, नैवेद्य आणि महाआरती संपन्न होतात. सायंकाळी 7:30 वाजता धुपारतीचा सुगंध दरवळू लागतो. दर शनिवार आणि पौर्णिमा तसंच उत्सव काळामध्ये पालखी निघते. रात्री 8:30 वाजता शेजारती होऊन 8:45 वाजता मंदिराचे दरवाजे बंद होतात. दैनिक पूजाविधी इथे संपन्न होतो.